जय शिवराय. बोला. जय शिवराय ताई. काय तुम्ही आमच्याबद्दल सांगितलं, रमेश पाटील असा करतो, रमेश पाटील तसा करतो, याच्यावर काही सांगितलं नाही, फक्त माफी मागा म्हणताय. शेकडो गुन्हे. आता ताई तुमच्याबद्दल किती लोक बोलतात, आम्ही काही बोलतो का आतापर्यंत? सांगा. बोला की. बोलले की तुम्ही लोकांनी टीम केलेली माझ्याबद्दल बोलायची. मी कुठं बोललो? आता ते एक तुम्हाला काल तुमच्यामुळे जे जरांगेच्या टीम मध्ये सगळे त्याच विचाराचे. नाही ऐका, काल त्यांच्या आया बहिणी ते बुधवार पेठ मध्ये नेऊन बसवतात, मलाही बसवतात. नाही तुम्हाला सांगतो, काल मला एक जण काय म्हटलं माहिती का तुमच्याबद्दल? मी का बाई, मी तुला भांडलो, ती म्हणे ती बाई थोडी म्हणे हिजड आहे म्हणे ती. म्हणलं असं बोलू नका, शेवटी आपल्या म्हणलं ते. मग त्याला म्हणायचं होतं ना, तू पण हिजड आहे, मी पण हिजड आहे, दोघं घालून चौकात उभं राहू. तुम्ही हे शब्द त्याच्याकडून ऐकले? तुझी पण आई हिजडी आहे, माझी पण आई हिजडी आहे. आईने म्हणलं एका बाईने जन्म दिला, मला एका बाईने लेडीज जन्म म्हणली, लेडीज म्हणे ती बाई. तुम्हाला तिच्या माध्यमातून मला हिजडा म्हणायचं काय रे? सगळ्यात मोठा रमेश पाटील तू हिजडा आहे. तू किती नालायक मला माहित नाही का? रमेश पाटील किती नालायक माणूस आहे मला माहित नाही का? रमेश पाटील काय करतोय? काय बोलतो आज वाटते का? मी काय बोलतो? मला हिजडा म्हणतोय ना तू. हिजडा तुझी कंबर तरी हलवली ना. आपलं मत काय आहे आम्हाला सांगितलं तू महाराष्ट्रामध्ये तुला काय बोललो का? तुला मला मला माहिती माझ्यावर गुन्हे हे ते साऱ्या जमान्याची गेलेली तू मराठीची आवडत आहे का? तू चालेल दाखवते आता मजा. तू ये तू एका बापाची आवडत असेल ना. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर बघत आहोत संगीता वानखेडे आणि रमेश पाटील यांची व्हायरल रेकॉर्डिंग, आणि ते कशा प्रकारे एकमेकांना शिवीगाळ करत होते आणि एकमेकांच्या बद्दल बोलत होते ते आपण बघतच आहोत. आणि कशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल संगीता वानखेडे हे शिवीगाळ करून बोलतात तेही आपण बघतच आहोत. तर अशा प्रकारे जर आपल्याला माहीत करून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.